बहुजन संघटक या पेजवर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय तत्त्वज्ञान या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। या निमित्ताने या पेजचे प्रमुख राहुल खांडेकरजी यांनी या विषयासंबंधाने मला जी संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या या दोन शब्दास मी या ठिकाणी सुरुवात करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक उच्च विद्याविभूषित असलेले समाज क्रांतिकारी व राजकारणी व्यक्तिमत्व होते, ज्यांनी आम्हा सर्वांना जगण्याची नवी जाणीव व प्रेरणा दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय तत्त्वज्ञान केवळ भारतातीलच नव्हे तर पाश्चिमात्य राजकीय सिद्धांतातील संकट सोडविण्यास आणि लोकांच्या लढ्याचे नेतृत्व करण्यास मदत करू शकते हे आता सिद्ध झालेले आहे। आधुनिक वंचितांच्या चळवळीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रमुख राजकीय तत्त्वज्ञ म्हणून पुढे आलेले आहेत। विद्वानांचे सामाजिक संदर्भ आणि त्यांची व्यक्तिनिष्ठ स्थिती विचारवंतांच्या मूल्यांकनात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि बरेचदा विद्वानांची मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधी मोठे करतात किंवा कधी त्यांची निंदा करतात। स्वातंत्र्य चळवळीपासून भारतीय राजकारणावर त्यांचा मोठा प्रभाव असला तरी 80च्या दशकापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर फारसा शैक्षणिक वादविवाद झालेला दिसून येत नाही। बुद्धिवंतांच्या समुदायांनी आणि सत्तेच्या केंद्रांनी त्यांच्याकडे विचारवंत आणि सामाजिक शास्त्रज्ञ म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे। समकालीन भारतीय तत्त्वज्ञान आणि तात्विक चर्चेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठेही उल्लेख आढळून येत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरील हा बहिष्कार भारतीय तत्त्वज्ञानावरील लेखकांच्या गर्भित राजकारणासह समजून घ्यावा लागेल। अतिशय मनोरंजक गोष्ट म्हणजे भारतीय समाजातील शोषित पीडित समुदाय त्यांना आपला तारणहार म्हणून आघाडीवर आणतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा नसलेले देशातील एकही मोठे गाव नाही असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही। ते भारतातील समकालीन कालखंडातील सर्वात प्रसिद्ध न्यायाचे प्रतीक आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी दलित व अन्य जनसमुदायाचा प्रतिकात्मक संबंधामुळे राजकीय पक्ष आणि परंपरावादी ते कट्टरपंथीयापर्यंतच्या अभ्यासकांना आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख टाळणे अशक्य झाले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्सवानिमित्ताने भारतीय लोकशाही राज्याच्या या राष्ट्रातील बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचण्यात आलेल्या अपयशाचा आणि या दुर्लक्षित समुदायाच्या महत्त्वाचे प्रतिपादन आहे। दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तत्त्वज्ञान हे भारतीय समाजाच्या सामाजिक पुनर्रचनेच्या सिद्धांताचा शोध आहे। स्वातंत्र्यानंतर वंचित समाजाला सत्तेतील वाटा देऊन आणि जुलमी सामाजिक संस्था अंधश्रद्धा आणि प्रथांच्या दलदलीतून मुक्त करून भारत हा देश जगातील एक आदर्श लोकशाही देश म्हणून ओळखला जावा असे बाबासाहेबांना वाटत होते। तरीही त्यांना भारतीय इतिहासात केवळ दलितांचे तारणहार म्हणूनच अधिक महत्त्व दिले गेल्याचे दिसून येते। परंतु राष्ट्रवादाबद्दलच्या त्यांच्या विचारांना अनुलेखाने दडपण्याचा खोडसाळपणा वर्ण वर्चस्ववादाच्या फेऱ्यात अडकलेल्या इतिहासकारांनी हेतुपुरस्सरपणे केलेला आढळून येतो। बाबासाहेबांच्या दृष्टीने भारतीय राष्ट्रीय चळवळीवर स्वतंत्र भारतातील जाती व्यवस्था कायम राहावी असे वाटणाऱ्या उच्चभ्रूचे वर्चस्व होते। बाबासाहेबांनी मात्र भारताचे रूपांतर आधुनिक प्रगतिशील देशात करण्याची कल्पना मांडली होती। त्यासाठी त्यांनी घातलेली आवश्यक अट म्हणजे जाती व्यवस्थेचे समूळ उच्चाटन। बाबासाहेबांचे राष्ट्रवादाविषयीचे विचार अगदी स्पष्ट होते। ते म्हणतात, या देशातला राष्ट्रवाद साम्राज्यवाद विरोधी राजवटीबद्दलच्या तिरस्कारातून उदयाला येण्यापेक्षा प्रचलित सामाजिक आर्थिक व्यवस्थेची पुनर्रचना करण्याच्या गरजेतून निर्माण झाला पाहिजे। हा विचार तत्कालीन इतर राजकीय नेतृत्वाच्या व समाज सुधारकांच्या ध्यानीमनी सुद्धा आला नाही हे विशेष। 1920च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा त्यांनी भारतीय राजकीय पटलावर प्रवेश केला तेव्हा अस्पृश्यांच्या उत्थानासाठीच्या सर्व सामाजिक आर्थिक राजकीय आणि धार्मिक परिवर्तनाची जबाबदारी त्यांच्यावर होती। बाबासाहेब अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्र, कायदा, शिक्षण, पत्रकारिता आणि संसदीय प्रणालीचे प्रणेते होते। बाबासाहेबांनी भारतातील अस्पृश्यांना
सामाजिक समता प्राप्त करण्यासाठी राजकीय मार्गांचा वापर करण्यास संघटित करून संघर्षासाठी प्रेरित केले. तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्र विषयक शैक्षणिक कार्यात जागतिक कीर्तीचे स्थान प्रस्थापित केले होते. या संबंधाने त्यांनी जे महत्त्वाचे 3 प्रबंध लिहिले होते, त्यातला पहिला ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि वित्त, दुसरा ब्रिटिश भारतातील प्रांतीय वित्त आणि तिसरा रुपयाची समस्या, त्याची उत्पत्ती आणि उपाय, हे 3 महत्त्वाचे शोध प्रबंध लिहून जागतिक अर्थशास्त्रज्ञांच्या पंक्तीत आपले स्थान भक्कम केले होते. यामध्ये 1792 ते 1858 या काळातील ईस्ट इंडिया कंपनीच्या आर्थिक स्थितीचे मूल्यमापन आणि 1833 ते 1921 या काळातील ब्रिटिश भारतातील केंद्र व राज्य वित्तीय संबंधाचा अभ्यास यांचा समावेश आहे. त्यांच्या रुपयाची समस्या या ग्रंथाने चलन क्षेत्रातील अर्थशास्त्रात मोठे योगदान दिले असून भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना याच ग्रंथातील तरतुदीनुसार करण्यात आलेली आहे. 1926 मध्ये मुंबई विधानसभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन आंदोलनामुळे ग्रामीण भागातील दीनदलितांच्या आंदोलनाला बळ मिळाले. खोती पद्धतीविरुद्ध त्यांनी केलेल्या यशस्वी लढ्याने भारतातील बहुसंख्य ग्रामीण गरीब जनतेचा खोतांच्या पाशवी छळापासून मुक्तता केली. महार वतन विरोधातील त्यांच्या यशस्वी मोहिमेने हजारो ग्रामीण गरिबांची मुक्तता केली. सावकारांना गरिबांचे शोषण करण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी विधानसभेत विधेयक मांडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 मध्ये इंडिपेंडंट लेबर पार्टीची स्थापना केली. दरम्यान इतर कामगार संघटनांनी कामगारांसाठी लढा दिला होता, परंतु त्यांच्या मानवी हक्काकडे त्यांनी दुर्लक्ष केले होते. नव्याने स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाने त्यांचा मुद्दा उचलून धरला. यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 ते 1946 या काळात कामगार मंत्री असताना भारतात रोजगार विनिमय कार्यालय स्थापन करण्यात आणि इतर कामगार सुधारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिंचन आणि वीज निर्मिती हे त्यांचे महत्त्वाचे कार्यक्षेत्र होते. सिंचन धोरणावर, विशेषतः दामोदर खोरे प्रकल्पावर त्यांनी खूप मेहनत घेतली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जाती व्यवस्थेवर केलेल्या टीकेचे व्यापक व सकारात्मक आर्थिक परिणाम झाले. जाती व्यवस्थेने श्रम आणि भांडवली गतिशीलता मर्यादित करून भारताच्या आर्थिक विकासाला अडथळा आणला, असा त्यांचा युक्तिवाद होता. ब्रिटिश सरकारला लिहिलेल्या पत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील राज्य आणि अल्पसंख्याकांच्या आर्थिक विकासाची योजना आखली. म्हणूनच राज्यांनी खाजगी उद्योगासाठी सर्व मार्ग बंद न करता उत्पादकतेच्या सर्वोच्च बिंदूपर्यंत पोहोचेल आणि संपत्तीच्या समन्यायी वाटपाची तरतूद करून लोकांच्या आर्थिक जीवनाचे नियोजन करणे राज्यावर बंधनकारक असले पाहिजे, अशी सूचना त्यांनी केली होती. स्वातंत्र्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे पहिले कायदामंत्री होते. 1948-49 मध्ये भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ होते. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या लोकशाही तत्वांचा अर्थ केवळ राजकीय हक्कांच्या दृष्टीने लावता कामा नये, असा त्यांचा युक्तिवाद होता. म्हणूनच सामाजिक आणि आर्थिक समता नसल्यास राजकीय लोकशाही नष्ट होईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. आर्थिक लोकशाही प्राप्त करण्यासाठी त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या राज्य धोरण निर्देशक तत्वांचा वापर केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदामंत्री म्हणून स्त्रियांच्या विवाह आणि वारसा हक्कासाठी भारतातील सर्वात महत्त्वपूर्ण सुधारणा असलेले हिंदू कोड बिल सादर केले व ते मंजूर करण्यासाठी कठोर लढा दिला. या बिलास कर्मठ प्रतिगाम्यांनी विरोध करण्यासाठी संपूर्ण ताकद लावली. हे विधेयक सभागृहात अपयशी ठरल्यानंतर सप्टेंबर 1951 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय तत्वज्ञान पाश्चिमात्य राजकीय सिद्धांताला आणि आम जनतेला उपयुक्त ठरू शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणात उदारमतवादी, मूलतत्ववादी आणि पुराणमतवादी राजकीय प्रवाहांचे प्रतिबिंब उमटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे तत्वज्ञान नीतिमत्ता आणि धर्मावर आधारित आहे. सामाजिक आणि राजकीय प्रश्न एकमेकात गुंतलेले दिसतात. त्यांची राजकीय विचारधारा सामाजिक नैतिकतेवर भर देते. ते ना साम्यवादी आहेत ना व्यक्तिवादी. ते त्यांच्या लोकशाही विचारांचे अधिष्ठान समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हेच असल्याचे खंबीरपणे मांडतात. अनेकांनी त्यांना प्रबळ राजकीय परंपरेच्या चष्म्यातूनच पाहण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इतर मौलिक विचाराविषयी संभ्रम निर्माण होऊ शकतो. खरे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय विचारांच्या गुंतागुंतीला नव्या परिभाषेची गरज आहे. भारताचा इतिहास आणि सामाजिक स्थित्यंतर समजून घेण्यासाठी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचे आणि भाषणांचे महत्त्व नाकारता येणार नाही. बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान दलित चळवळीला आधार व दिशा देणारे आहे. मानवांच्या अधिकारांचे संरक्षण कायद्याने नव्हे तर सामूहिक, सामाजिक आणि नैतिक विवेकाने केले जाते, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय लिखाणात अधोरेखित केलेले आढळून येते. त्यांच्या मते केवळ सामाजिक विवेकच सर्व हक्कांचे रक्षण करू शकतो आणि केवळ लोकशाही समाज मानवाच्या जीवन पद्धतीचे रक्षण करतो. लोकांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या सामाजिक नात्यामध्ये लोकशाहीची मुळं सापडतात. त्यांच्या मते मुक्त समाजासाठी भक्कम सामाजिक बंधांची गरज असते. वरवर पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजवादी असल्याचे दिसते. उदाहरणार्थ ते स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचा संबंध सामाजिक लोकशाहीशी जोडतात, ज्याचा संबंध ते लोकशाही सरकारशी जोडतात. त्यानंतर त्यांनी सामाजिक लोकशाहीच्या मर्यादा समजावून सांगितल्या. 25 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी संविधान सभेत बोलताना सांगितले होते की सामाजिक लोकशाहीचे अधिष्ठान असलेले स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जीवन जगण्याची तत्त्वे मान्य केल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकत नाही. याचाच अर्थ लोकशाहीत लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याणात जाणीवपूर्वक बदल करणे आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे आणि लिखाण प्रामुख्याने समाज सुधारणेविषयी आहेत. सामाजिक प्रश्न हे राजकीय मुद्द्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असायला हवेत, असा त्यांचा युक्तिवाद होता. राजकारण आणि सामाजिक प्रश्न यांची सांगड घातली पाहिजे. लोकशाहीसाठी समाजातील घटकांचा सहभाग आवश्यक आहे. या मुद्द्यावर काँग्रेस आणि समाजवादी यांच्यात मतभेद आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेस आणि गांधींनी अस्पृश्यासाठी काय केले हा ग्रंथ आणि एकूणच त्यांचे सर्व लिखाण. त्यांच्या काळातील जवळजवळ सर्वच प्रमुख राजकीय परंपरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवर प्रभाव होता. ते त्यांच्या लिखाणात उदारमतवादी, पुराणमतवादी आणि मूलगामी राजकीय परंपराकडे लोकांचे लक्ष वेधून घेतात. त्यांचे शिक्षक जॉन डुई यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. फॅबियन विचारांचा एडविन सेलिग्मन यांच्या तत्त्वज्ञानावर प्रभाव होता. एडविन सेलिग्मन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पुराणमतवादी नसले तरी एडमंड बर्क या ब्रिटिश पुराणमतवादी विचारवंताचा उल्लेख वारंवार करत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनात समाज या संकल्पनेवर अधिक भर देण्यात आलेला आहे. समाज हा नेहमीच सामाजिक गटात विभागला जातो, असे त्यांचे म्हणणे आहे. वर्ग संघर्ष सिद्धांत अतिरंजित असू शकतो, परंतु भिन्न सामाजिक वर्गांचे अस्तित्व निर्विवाद आहे. समाजात प्रत्येकजण एका वर्गाचा असतो. जाती या बंदिस्त वर्ग आहेत. ब्राह्मणी जाती व्यवस्थेने गोरगरीब वर्ग जातीने बांधलेला आहे. राजकारणाकडे त्यांनी नैतिक समाजाचे साधन म्हणून पाहिले. ते हिंदू धर्माबद्दल कठोर होते. हिंदू धर्मात सामाजिक एकात्मतेचा अभाव आहे असा त्यांचा दावा होता. बौद्ध धर्माकडे नैतिक आणि सांप्रदायिक समाजाचे मॉडेल म्हणून पाहिले जात होते. बौद्ध धर्म हा तर्क आणि सदाचारावर आधारित समाज घडवण्याचा जीवन मार्ग आहे, असे त्यांचे मत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीविषयी विपुल लेखन केलेले आहे. संसदीय लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले सरकार. यामध्ये लोकप्रिय सरकारची सर्व वैशिष्ट्ये आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इटली, जर्मनी, रशिया, स्पेन आणि इतर युरोपीय देशातील संसदीय लोकशाहीबद्दल मत चांगले नव्हते. त्यांनी भारतात याहून वेगळ्या संसदीय लोकशाहीचा प्रस्ताव मांडला होता. इटली, स्पेन आणि जर्मनी सारख्या देशामध्ये संसदीय लोकशाही अपयशी ठरण्याची कारणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती. हुकुमशाहीला जुगारून लोकशाही स्वीकारणारे देश असमाधानी आहेत. संसदीय लोकशाहीची स्थापना सुरुवातीला समान मताधिकारावर झाली. काही देशामध्ये अशा संसदा आहेत जिथे प्रौढांना मताचा अधिकार नाही. सामाजिक आणि आर्थिक समतेचा समावेश करण्यासाठी राजकीय समानतेच्या संकल्पनेचा विस्तार करून ती पुढे गेली आहे. नापाक हेतू असलेल्या कंपन्या राज्याला हस्तक्षेप करण्यापासून रोखू शकत नाहीत. लोकांच्या स्वातंत्र्य, संपत्ती आणि उपभोगाच्या हक्कांचे रक्षण करण्यात ते अपयशी ठरल्याची जाणीव झाल्याने असंतोष निर्माण होतो. हे अपयश सदोष व्यवस्थेमुळे किंवा सदोष संस्थेमुळे असू शकते. लोकशाही आदर्शांच्या अपयशासाठी ते चुकीची विचारसरणी आणि खराब संघटना यांना जबाबदार धरतात. कंत्राटी स्वातंत्र्यावरील विश्वास हा संसदीय लोकशाहीतील महत्त्वाचे वैचारिक योगदान आहे. त्यांची वाटाघाटीची शक्ती वेगवेगळी असून ही राजकीय लोकशाहीने आर्थिक विषमता आणि कंत्राटी स्वातंत्र्याचा संबंधित पक्षावर होणारा परिणाम याकडे दुर्लक्ष केले. लोकशाहीच्या स्वातंत्र्याच्या दाव्यामुळे गरिबावरील गुन्ह्यामध्ये वाढ झाली आहे. संसदेला विषबाधा करणारे हे दुसरे दिशाभूल करणारे तत्त्वज्ञान आहे. इटली, जर्मनी आणि रशियातील संसदीय लोकशाहीचे अपयश हे त्याचे उदाहरण होते.
त्यांना असे वाटत होते की नंतरच्या देशामध्ये अगोदरच्या देशापेक्षा अधिक आर्थिक आणि सामाजिक लोकशाही आहे. राजकीय लोकशाही ही सामाजिक आणि आर्थिक समानतेवर आधारलेली आहे. प्रातिनिधिक सरकारने स्वातंत्र्यासाठी सहिष्णुता जोपासली असली तरी समता या संकल्पनेची पुसटशी ओळख ही त्यांना नव्हती. स्वातंत्र्य आणि समान संधी यांचा समतोल साधताना समानतेचे महत्त्व ओळखण्यात ते अपयशी ठरले. प्रत्येक राजकीय समाजाचे दोन गट असतात, राज्यकर्ते आणि ज्यांच्यावर राज्य केले जाते ती जनता. ज्यामुळे सत्ताधारी वर्ग नेहमीच आपल्या नेत्यांची निवड करतो, तर त्यांच्या अधीन असणाऱ्या लोकांना तो हक्क कधीच दिला जात नाही. हे घडते कारण बऱ्याच लोकांना हे समजत नाही की ते स्वतःच्या आयुष्याचे स्वतःच मालक आहेत. सरकार स्थापन करून सत्ता सुपूर्द करणे त्यांना आवडते. अशा प्रकारे संसदीय लोकशाही हे नेहमीच वंशानुगत वर्गाद्वारे आणि त्यांच्यासाठी चालविले जाणारे सरकार राहिले आहे. क्रूर राजकीय व्यवस्थेमुळे संसदीय लोकशाही अपयशी ठरली आहे. सध्याच्या सत्ताधारी वर्ग लोकशाही आणि स्वराज्याच्या विरोधात असून ते कायम ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. प्रौढ मताधिकारावर आधारित राज्यघटना सत्ताधारी वर्गाला सत्ता गमवावी लागली तर लोकशाही किंवा स्वराज्याची हमी देत नाही. काही देशामध्ये केवळ प्रौढ मताधिकारच सत्ताधारी वर्गाला उलथवून टाकू शकतो. काही देशामध्ये प्रस्थापित सत्ताधारी वर्गामुळे प्रौढ मताधिकार पुरेसे नसतात. पाश्चिमात्य लेखक बेईमान आणि लोकशाहीचे चुकीचे चित्रण करत असल्याचा आरोप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे. घटनात्मक नैतिकता, प्रौढ मताधिकार किंवा नियमितपणे घ्याव्या लागणाऱ्या निवडणुकांचा उल्लेख या लेखकांच्या लिखाणात नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या भवितव्यासाठी लेखी राज्यघटनेची बाजू मांडली. घटनात्मक नैतिकता आणि त्यातील चालीरीती लोकांच्या कारभारात कायदेशीरपणे तितक्याच महत्त्वाच्या असू शकतात. नैतिकता बाळगल्यास लोकशाही व्यवस्था सुरळीतपणे चालू शकते असा त्यांचा विश्वास होता. त्यांच्या मते अनिश्चित काळासाठी देशावर वर्चस्व गाजविण्यापासून रोखण्यासाठी सत्ताधारी वर्गाला पदच्युत करणे हे राज्यघटनेचे उद्दिष्ट असले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय सिद्धांत आजही भारत आणि दक्षिण आशियात लागू आहेत. शतकानुशतके चाललेल्या जातीनिहाय दडपशाहीमुळे दक्षिण आशियाई देशांना सामाजिक स्थैर्य सुनिश्चित करू शकतील अशा राजकीय आणि सामाजिक संस्था विकसित करता येत नाहीत. त्यावेळेच्या सामाजिक नियंत्रण व्यवस्थेत परिष्कृत धूर्तपणाचा अंतर्भाव करून शतकानुशतके सत्ता गाजवणाऱ्या ब्राह्मण या छोट्या गटाने जाती व्यवस्थेवर वर्चस्व गाजवले. जाती व्यवस्थेच्या दडपशाहीमुळे सर्व लोकांची बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि समकालीन प्रश्न हाताळण्याच्या क्षमतेला बाधा आली आहे. त्यांचा भूतकाळ त्यांना गुलाम बनवतो. स्वातंत्र्यविरोधी आणि समाज विघातक वृत्तीच्या पिढ्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेल्या आहेत, ज्यामुळे लोकांना मुक्त होणे जवळजवळ अशक्य झाले आहे. शतकानुशतके दडपलेल्या सामाजिक नियंत्रणामुळे दक्षिण आशियाई संस्कृतीचे ध्रुवीकरण झाले आहे. लोकांना नियंत्रित करण्यासाठी धर्म आणि कर्मकांडाचा वापर केला जात होता, कारण त्यांच्या जीवनाशी खूप जवळचा संबंध होता. व्यक्ती स्वातंत्र्य हा या संस्कृतीच्या शब्दसंग्रहाचा भाग नाही. लोकांची मनं पौराणिक समजुतींनी इतकी खोलवर रुजली आहेत की त्यांच्यावर भावनिक आणि मानसिक परिणाम होऊ शकतो. 1943 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, लोकशाही सरकारसाठी लोकशाही समाजाची आवश्यकता असते. सामाजिक लोकशाहीशिवाय लोकशाहीची औपचारिक चौकट निरुपयोगी आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर दलितांच्या भवितव्याची त्यांना चिंता वाटत होती. भारतीय समाजाची वर्ण जातीची रचना त्यांच्या काळातील बहुतेक राजकीय रचनेने विचारात घेतली नाही, कारण ते लोकशाही शासन पद्धतीची तयारी करत होते. त्यामुळे त्यांनी मूलगामी समाज सुधारणेच्या चळवळीचा पाठपुरावा केला, ज्याला सामान्यतः बहुतेक राजकीय चळवळींनी विरोध केला होता. कुठल्याही राजकीय पक्षाला सामाजिक प्रश्नामध्ये सहभागी व्हायचे नव्हते, हेही त्यांच्या लक्षात आले. इतिहास सांगतो त्याप्रमाणे कमी ज्ञात अधिकार सामूहिक, सामाजिक आणि नैतिक विवेकाने टिकवून ठेवले जातात. हक्कांचे रक्षण करण्यासाठी समाजाने कायद्याने प्रस्थापित केलेले अधिकार स्वीकारले पाहिजेत. पण जर संपूर्ण समाज मूलभूत हक्कांना विरोध करत असेल तर कोणताही कायदा, कोणतीही संसद, कोणतीही न्यायालयीन यंत्रणा त्यांना संरक्षण देऊ शकत नाही. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय सर्जनशीलतेचे मूळ कारण ओळखले होते. तसेच इतर दक्षिण आशियाई देशांचा बदलाबद्दलचा तिरस्कार, मानसिक कृतीने आपण हे बंधन तोडू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आले होते. शतकानुशतके जुन्या सामाजिक बंधनातून लोकांची मनं मुक्त व्हायला हवीत
हे सर्व कसे कार्य करते हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांनी वेळ आणि संसाधने समर्पित केली आणि सर्वसामान्य भारतीयांच्या जीवनाचे निरीक्षण करून त्यांनी भारताच्या इतिहासाची माहिती घेतली. अनेक भारतीय आर्थिक संकटात सापडले आहेत याची चिंता त्यांना सतावत होती. जवाहरलाल नेहरूंनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये भारताच्या गतवैभवाचे वर्णन करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताचे मन आणि आत्मा कशा प्रकारे भ्रष्ट झाला आहे, ज्यामुळे भारताच्या जीवन पद्धतीची सद्यस्थिती कशी आहे हे दाखवणे हे बाबासाहेबांचे मुख्य ध्येय होते. आधुनिक जगाला आपल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या कल्पकतेची नेमकी गरज आहे असे बाबासाहेबांना वाटत होते. त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील होण्यास नकार दिला होता, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या स्वातंत्र्यासाठीचे ब्रिटिशांचे हस्तक नव्हते, कारण ब्रिटिश सरकारच्या चुकावर ते सातत्याने जोरदार टीका करत होते. उलट दुसऱ्या बाजूला इंग्रज सरकारने राजकीय लाभ मिळवण्यासाठी हिंदू परंपरावाद्यांची बाजू घेतली होती असे त्यांचे मत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनकार्य शोषितांच्या उद्धारासाठी समर्पित होते. खरे तर राष्ट्रीय नेता होण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. दलित वर्गाच्या उन्नतीसाठी त्यांनी काँग्रेसची आणि अगदी महात्मा गांधीशीही कठोर संघर्ष केला. आपली मते जाहीरपणे मांडली. सप्टेंबर 1932च्या अखेरीस ब्रिटिश पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या जातीय निवाड्याच्या निषेधार्थ उपोषण करण्याच्या गांधीजींच्या निर्णयावर त्यांनी टीका केली आणि हा राजकीय स्टंट असल्याचे म्हटले होते. पुणे करारापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी जोरदारपणे रेटली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ सुधारक नव्हते, तर ते क्रांतिकारी परिवर्तनवादी होते. खालच्या वर्गासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आत्मभान आणि सन्मानासाठी होते. असहाय्य राहण्यापेक्षा प्रभावी व्यक्तिमत्व जोपासण्याचा सल्ला त्यांनी दिला होता. सर्व लोकांसाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यावर आधारित व्यवस्था हे त्यांचे ध्येय होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावर आधारलेला बौद्ध धर्म जवळचा मानून ते आणि त्यांचे लाखो अनुयायी आयुष्याच्या अखेरच्या काळात बौद्ध झाले. राजकारणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काँग्रेसपेक्षा वेगळे होते. त्यांनी आपली देशभक्ती कधीच ढळू दिली नाही. देशभक्ती ही केवळ काँग्रेस जनांची मक्तेदारी नाही आणि कोणीही देशभक्त होऊ शकतो असे ते ठामपणे सांगत असत. समाजातील गरीब घटक आणि देशाचे राजकीय स्वातंत्र्य हे त्यांचे प्राधान्य होते. राजकीय स्वातंत्र्याचा उपयोग गरिबांचे जीवन सुधारण्यासाठी व्हायला हवा असे त्यांना वाटत होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या आदल्या रात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत मतभेद असूनही काँग्रेसचे सरकारमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण स्वीकारले. मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने नवीन राज्यघटना तयार करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. राष्ट्रीय काँग्रेसचे अनेक उदारमतवादी आदर्श आणि तत्त्वे त्यांनी राजघटनेत समाविष्ट केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटनेचे जनक म्हटले जाते. जवाहरलाल नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते कायदा मंत्री होते. काँग्रेस आणि पंतप्रधान नेहरू यांच्याशी मतभेद झाल्यामुळे केंद्र सरकारमधून ते बाहेर पडले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सरकार आणि विधिमंडळातील वांशिक समतेचे पुरस्कर्ते होते. आपल्या शेवटच्या काळात जेव्हा त्यांनी आपल्या अनुयायासह बौद्ध धर्म स्वीकारला, तेव्हा त्यांनी अनुसूचित जातींना कोणाच्या पाठिंब्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहण्याचा सल्ला दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ऐतिहासिक व्यक्तिमत्व आहे. बाबासाहेब बहुगुणी विधिज्ञ, संविधान निर्माते, संसदपटू, प्रशासक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दूरदृष्टी असलेले राजकारणी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इतिहास आणि राजकीय सिद्धांत या दोन्ही गोष्टींची उत्तम जाण होती. इतिहासात अल्पसंख्याकाच्या दडपशाहीचा काटेकोर मुद्दाही त्यांना समजला होता. अल्पसंख्याकाच्या प्रश्नाकडे योग्य प्रकारे लक्ष न दिल्यास जागतिक लोकसंख्या नष्ट होऊ शकते असे त्यांनी गृहीत धरले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीने जातीय हिंदू काँग्रेसी हे राजकारणातील कट्टरपंथी होते, तसेच इतर क्षेत्रातील सामाजिक मतभेदांचे समर्थन करणारे परंपरावादी होते. जे लोक प्रश्न सोडवू शकत नाहीत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करावा. अनेकांनी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली, परंतु कोणीही त्यासाठी कृती केली नाही. परिस्थितीच्या गुंतागुंतीमुळे सर्व संभाव्य उपाय शोधण्यासाठी सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेखनाचा अभ्यास केल्यास उपखंडाच्या भूतकाळातील प्रतिभेबद्दल बरेच काही कळते. भारताच्या प्रत्यक्ष बौद्ध इतिहासाचे पुनरुज्जीवन करून बौद्ध बनलेल्या बाबासाहेबांनी आजच्या बौद्ध धर्माविषयीच्या
छद्म आचरणाविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जाती युद्धामुळे आणि या युद्धात विजय मिळवून सत्ता परत मिळवू असा ब्राह्मणांना विश्वास वाटत असल्यामुळे भारतात बौद्ध धर्माचा ऱ्हास झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सातत्याने हे मुद्दे उजेडात आणले. धार्मिक सामाजिक नियंत्रण आणि त्याचा समकालीन जगावर होणारा प्रभाव या विषयावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक दक्षिण आशियाई इतिहासातील सर्वात महान राजकीय नेते आहेत, यात शंका नाही. वसाहतवादी सत्ता काढून स्थानिक उच्चभ्रूंना देण्याऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्याकडे जाती व्यवस्थेने निर्माण केलेले सांस्कृतिक बंधन दूर करणे याला अधिक महत्त्व दिले. त्यांच्या असे लक्षात आले होते की शतकानुशतके भाषा, कर्मकांड आणि नैतिक संहिता हे सामाजिक नियंत्रणाचे प्राथमिक साधन आहेत. बाबासाहेबांना भारताच्या स्वातंत्र्याच्या क्षणांची जाणीव होती. बौद्ध धम्म हा त्यांच्यासाठी जगण्याचा मार्ग होता. त्यांनी बुद्धाला आपला गुरु म्हटले. पाश्चिमात्य तत्ववेत्याकडून नव्हे तर गौतम बुद्धाकडून लोकशाही घेतली असे ते म्हणत असत. भारतीय सर्जनशीलता दडपली जाण्याचे कारण सर्वश्रुत आहे. भारतातील विद्रोही चळवळीचे संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाची ज्योत पेटवून त्यांनी आपली न्यायाची व्याख्या व्यापक केली. अनेक जण त्यांना सामाजिक न्यायाचे प्रणेते म्हणतात. सामाजिक अन्यायाच्या आव्हानांना ते सामोरे गेले. त्यांनी अन्याय सहन केला नाही आणि धैर्याने लढा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उदारमतवादी न्यायाची बाजू घेतली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा न्याय हा शब्द स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा समानार्थी आहे. मानवी समता, साधनसंपत्तीचे समान वाटप आणि भेदभाव मुक्त समाज ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूलभूत मूल्ये आहेत. त्यांच्या सामाजिक न्यायाच्या व्याख्येत परस्पर आदर आणि समजूतदारपणावर भर देण्यात आला आहे. त्यांच्यातील वेगळेपण आणि बेदाग चारित्र्य यामुळे त्यांना लोकांचे आयुष्य बदलणारे ध्येय गाठता आले. एक विद्वान, चळवळ्या आणि आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून बाबासाहेबांच्या कार्यावर भारतीय इतिहासाचा प्रभाव पडला. त्यांच्या चांगल्या कार्याने लाखो असहाय्य पीडितांना न्याय मिळवून दिला. त्यांची स्मृती आता सामाजिक न्याय, स्वातंत्र्य आणि समतेचे प्रतीक म्हणून वंदनीय आहे. सामाजिक न्याय, समता आणि खऱ्या लोकशाहीसाठी काम करण्याची प्रेरणा आजही त्यांच्या चरित्रातून अनेकांना मिळते. केवळ घटनात्मक मार्गानेच लोकशाही समाजवाद आणता येऊ शकतो असा त्यांचा दावा होता. स्वतंत्र भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बाबासाहेबांनी आपल्या भाषणात संविधान सभेला मोलाचे व ऐतिहासिक मार्गदर्शन केले. ते म्हणतात, आज आपण राजकीय, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विभागलेले आहोत याची मला जाणीव आहे. आपण एक दुसऱ्याविरुद्ध लढणाऱ्या छावण्यांचा समूह आहोत आणि मी तर यापुढेही जाऊन हेही मान्य करेन की बहुशा अशाच एका छावणीचा मीही एक नेता आहे. हे सर्व खरे असले तरी मला पूर्ण खात्री आहे की अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही. याच भाषणात बाबासाहेब पुढे म्हणतात, या देशातील जे अजूनही पूर्वग्रहाने मुख्य प्रवाहात सामील होण्यास तयार झाले नाहीत अशा घटकांना सामील करून घेण्यासाठी काही सवलती द्याव्या लागल्या तर त्या देण्याचा उच्च दर्जाचा मुत्सद्दीपणा बहुसंख्याक असलेल्या पक्षांनी दाखवावा. यासाठी मी हे आवाहन करीत आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण होईल अशा शब्दांना व घोषणांना आपण दूर ठेवूया. आपल्या विरोधकांच्या पूर्वग्रह लक्षात घेऊन त्यांना काही सवलती देऊया, त्यांना सोबत घेऊया, जेणेकरून आपण ज्या मार्गावरून वाटचाल करीत आहोत त्या मार्गावर ते स्वखुशीने येऊन मिळतील. या मार्गावर जर आम्ही सर्वांनी दीर्घकाळ वाटचाल केली तर तीच आम्हाला निश्चितपणे ऐक्याकडे घेऊन जाईल. बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताच्या वाटचालीसाठी सांगितलेला मार्ग मात्र आज भरकटलेला दिसत आहे. देशातील एकतेस सनातनी प्रवृत्तीच्या संघटनांनी सुरुंग लावल्याने देशातील जनता एकमेकाकडे संशयाने पाहू लागली आहे. हे लोकशाहीच्या पोषणासाठी फार मोठा अडसर आहे. बाबासाहेबांच्या दृष्टीने राष्ट्रीयत्व ही एक सामाजिक भावना होती, ज्यात एकोप्याने राहण्याची भावना होती. वर्ग आणि जातीय मतभेदांना त्यात अजिबात थारा नव्हता. बाबासाहेबांच्या दृष्टीने राष्ट्रीयत्वात एक खोल भावनिक संबंध देखील समाविष्ट होता. राष्ट्रीयत्व अस्तित्वात राहण्यासाठी समान वंश, भाषा किंवा संस्कृती यापेक्षाही अधिक आध्यात्मिक मूलतत्व असणे आवश्यक होते. नातेसंबंध असणे आवश्यक होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यासाठी राष्ट्र म्हणून जगण्याची इच्छाशक्ती आवश्यक होती. सुरक्षित सामाजिक व्यवस्था प्रस्थापित करणे ही स्वतंत्र भारताची गरज होती. बाबासाहेबांची घटनात्मक नैतिकता आणि संसदीय प्रक्रिया
याविषयींची मते बौद्ध तत्वज्ञानात आढळतात. बाबासाहेबांना मतभेद सामंजस्याने मिटवण्यासाठी कायदे आणि प्रथांना संहिताबद्ध करण्याची अधिक चिंता होती. बाबासाहेबांच्या मते राजकीय आचरणाने विचारांची बहुविधता मान्य केली पाहिजे. अहिंसक राजकीय वर्तणूक म्हणजे मूलभूत मतभेद असूनही एकत्र काम करणे, वाटाघाटी करणे आणि सर्व पक्षांकडून तडजोडीची आवश्यकता असलेल्या निर्णयापर्यंत पोहोचणे आणि नवीन शक्यता निर्माण करण्यासाठी सक्षम चौकट स्थापित करणाऱ्या संस्था आणि परंपराचे पालनपोषण करणे आणि त्यात भाग घेणे होय. बाबासाहेबांना विश्वास होता की बौद्ध धर्माने मुळात भारताची व्याख्या केली होती, परंतु कालांतराने त्याची जागा ब्राह्मणवादाने दूषित झालेल्या हिंदू धर्माने घेतली. बाबासाहेबांना आशा होती की नव्याने स्थापन झालेल्या भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना बौद्ध तत्वज्ञानावर होईल. परंतु अलीकडच्या काळात देश धर्मांधशक्तीच्या कवेत गेल्याने एकता, बंधुता या भावना संकुचित झालेल्या दिसून येत आहेत. मित्रहो, एवढे 2 शब्द बोलून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांना जय भीम. धन्यवाद.